नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त एक वाटीत कच्च्या तांदळापासून खूपच मस्त आणि क्रिस्पी अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत. कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे तांदूळ भिजत घालायचे 2 तासासाठी. तर इथे मी हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 2 तास आधीच भिजत ठेवले होते. तर पहा अगदी सॉफ्ट झालेत. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही थोड्याशा कोमट पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवले तरी चालेल. तर आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे मी चाळणीमध्ये हे तांदूळ काढून घेते आणि असेच यामध्ये 5 मिनिटं ठेवून देऊया, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर याच्यातलं सगळं पाणी आता निघून गेलं आहे. हे आता आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे तांदूळ मी काढून घेते. तर हे वाटून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. तर वाटताना अगदी कमी पाणी, फक्त वाटण्यापुरती लागेल इतकंच पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे पाणी घातलं आहे. यापेक्षा जास्त पाणी इथे घालायचं नाही आहे. तर इथे पहा ही पेस्ट करून घेतली मी. अगदी घट्ट अशी आपल्याला ही पेस्ट हवी आहे. तर पहा कमीत कमी पाणी घालून ही पेस्ट अशी वाटून घ्यायची. अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली आहे. अजिबात रवाळ नाही आहे. ही पेस्ट आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पेस्ट मी इथे काढून घेतली. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतला, सोलून घेतला. तुम्ही जर मीडियम आकाराचे बटाटे घेत असाल तर 2 घेतले तरी चालेल. आता हे बटाटे आपल्याला कट करून याची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे. तर याचे मी असे तुकडे करून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बटाटा काढून घेऊया. तर असे बारीक तुकडे करायचे, म्हणजे याची पेस्ट लगेच होते. तर यामध्ये सुद्धा आता पाणी घालायचं आहे. तर इथे सुद्धा खूप कमी पाणी घालायचं. 2 चमचे पाणी घातलं आहे. आता याची इथे मी पेस्ट करून घेतले. तर यामध्ये पहा अजिबात बटाट्याचे तुकडे नाही आहेत. ही पेस्टसुद्धा आपण अगदी स्मूथ करून घेतली आहे. आता ही बटाट्याची पेस्ट आपण जी तांदळाची पेस्ट करून ठेवली होती त्यामध्येच घालायची आहे. तर इथे सगळी पेस्ट मी इथे घालते. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण इनो, सोडा असं काही घालणार नाही आहोत. त्यामुळे ही जी पेस्ट आहे, आपण दोन्ही पेस्ट ज्या घेतल्या त्या आता आपल्याला हाताने छान 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपली रेसिपी छान हलकी फुलकी होईल. तर हे पीठ मी असं हाताने एकाच दिशेने असं छान फेटून घेते. तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे इथे. आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवूया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, मोठे तुकडे करून घेतलेत. आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. जेवढी चटणी तुम्हाला तिखट हवी त्या प्रमाणात घाला. यानंतर इथे 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. थोडासा पुदिना घालायचा यामध्ये. पुदिना नसेल तर फक्त कोथिंबीर घालून सुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता, पण पुदिन्याचा स्वाद खूप मस्त येतो यामध्ये. यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता इथे पाव चमचा चाट मसाला घातला आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता. आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर पाणी न घालताच ही चटणी आपल्याला वाटायची आहे, कारण यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे. तर टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे इथे मी चटणी पाणी न घालता वाटून घेतली आहे. ही बाऊलमध्ये काढून घेऊया आणि पाहू शकता किती मस्त रंग आला आहे चटणीला. तर ही चटणी खूपच चटपटीत लागते या रेसिपीबरोबर. नक्की ट्राय करून पहा. तर आपली ही चटणी तयार आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया.
तर हे पीठ जे आपण फेटून ठेवलं होतं त्यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे. तर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे मी. ही तिखट नाही आहे मिरची म्हणून थोडीशी जास्त घातली. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. आता इथे मी अर्धा चमचा जिरं घालते आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर इथे इतकेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा धने जिरे पूडसुद्धा घालू शकता, पण या कमी मसाल्यामध्येच ही रेसिपी खूप छान लागते. तर हे आता एकदा पुन्हा आपण असं मिक्स करून घेऊया. तर हे पाहू शकता घट्ट आहे, त्यामुळे जेव्हा आपण तांदूळ आणि बटाटा वाटला तेव्हा तुम्ही खूपच कमी पाणी घाला यामध्ये. जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मग आपलं हे पीठ पातळ होईल आणि यापासून आपण आता राईस पकोडे बनवणार आहोत. तर ते आपल्याला गोल बनवता येणार नाहीत. तर इथे मी तेल अगदी मस्त गरम करून घेतलं. आता आपण गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि यामध्ये आता जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर ह्यापासून आपण राईस पकोडी बनवणार आहोत. तर अगदी छोटे छोटे पकोडे बनवायचे. पाहू शकता असे गोल आकाराचे पकोडे तेलात सोडायचे. तर यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्यामुळे हे मस्त क्रिस्पी होतात. फक्त तांदळाचे जर तुम्ही बनवले तर ते खूपच हार्ड होतात, म्हणून यामध्ये आपण बटाटा घातला. बटाट्यामुळे छान क्रिस्पीपणा पण येतो आणि चवसुद्धा खूप मस्त येते. तर पाहू शकता हे तेलात सोडल्यानंतर असे लगेच वरती येतात. आपण जे फेटून घेतलं पीठ त्यामुळे अगदी हलके फुलके होतात आणि इनो सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही. तर असे हे हलके होऊन वरती आल्यानंतर आपण उलटून घेऊया. हे आता जरी असे चिकटलेले असतील तसे जसे जसे फ्राय होतील तसे हे सेपरेट होतील. आता हे पकोडे आपल्याला जास्त डार्क करायचे नाही आहेत. तर आता पहा किंचित गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. तर आपण हे काढून घेऊया. याच्यातलं तेल निथवून काढून घ्यायचे आणि आता असेच सगळे पकोडे आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी हे पकोडे आपण जी चटणी बनवली त्याच्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत. खूपच मस्त असे आपले पकोडे तयार आहेत आणि ही अगदी मस्त चवीची चटणीसुद्धा आपण याबरोबर सर्व केली आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गोल आणि क्रिस्पी होतात. तर तुम्ही कधीही काही चटपटीत खायचं असेल तर अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.